रे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भगवान तो हा विठ्ठल भगवान म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
तुकोबा समर्थ अन्या तुकोबा तेने केला पुरुषार्थ तेने केला पुरुषार्थ तेने केला पुरुषार्थ तेने केला पुरुषार्थ तेने केला गळे दगडा सहित वजा गळे दगडा सहित वजा दगडा सहित वया तारेल्या दशाला या तारेल्या दशाला धन्य तू वासव तुकाराम
तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ जडे दगडा सहित वया तारियल्या जैसा लाया धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
टाकळी हिरो सारख्या पुण्यनगरामध्ये आज जो काही सेवेचा योग आहे अर्थ आपल्या सर्वांना विधित आहे, माहिती आहे. 25 ते 30 वर्षापासून आणि आज चालत आलेला भागवत हरिनाम सप्ताह ठाला टाकळीमध्ये आल्यानंतर एकच आनंद वाटला की खरोखर टाकळी सारखं मंदिर मला तरी वाटते आपल्या पंचकोशीत नाही. ग्रामीण भागामध्ये आणि एवढं मोठं सुंदर स्टँडर्ड मंदिर दिसते. खरोखर तुम्हा टाकळीवासियांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि त्यानिमित्त अर्थात हा सेवेचा योग आहे आणि सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे अर्थ हा अभंग वाघोलीचे एक प्रकारचे महान पंडित जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचे अभ्यासक होते असे रामेश्वर भट्टांचा हा अभंग आहे. आपल्या एक प्रकारच्या सप्ताहामध्ये जवळपास 25-30 वर्षापासून ज्यांचं अमृततुल्यवाणीतून आपण भागवत ऐकता अर्थ आमचे हरिभक्त पारायण आदरणीय धर्माधिकारी महाराज यांचं एक प्रकारचं महाराज सप्ताह आरंभापासून तर आतापर्यंत भागवत त्यांचंच आहे. हे कमाल आहे. मला प्रत्यक्षात एकदा आम्हाला कीर्तनाला बोलावल्यानंतर लोक बोलावतील की नाही शंका आहे. पण आज तुम्हाला 25 वर्षापासून 30 वर्षापासून तुम्ही कायम अर्थात या टाकळीवाल्यांच्या हृदयामध्ये तुम्ही घर केलं. आणि त्याही मध्ये ज्यांच्या मार्गदर्शनातून हा सप्ताह चालू आहे आमचे हरिभक्त पारायण माणिकरावजी महाराज कोकलवाडीकर यांचं हे मार्गदर्शन आहे. आणि आज आम्हाला एक प्रकारचा जो येण्याचा योग आला आमचे सोपान पाटील आणि त्यानिमित्त प्रथमतः आल्यानंतर मंदिर पाहून मी खुश झालो की प्रत्यक्षात तुम्हाला काय काय धन्यवाद द्यावे याच्याकरता माझ्याजवळ शब्द सुद्धा नाही. आणि त्यानिमित्त एक प्रकारचा या सप्ताहामध्ये आज एक प्रकारचा मला सेवेचा योग आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मुळात आजचा दिवस आहे तुकाराम महाराजांचा अनुग्रहित दिवस. तुकाराम महाराजांना अनुग्रह जो केला तो आजच्या दिवशी केला. अर्थात कोण केला अनुग्रह?
बाबाजी चैतन्याने विठ्ठला विठ्ठला कसं पाहिलं तर हा माघ महिना एवढा एक प्रकारचा पवित्र आहे की प्रत्यक्षात माघ महिना म्हटल्यानंतर प्रथमता तुकाराम महाराजांचा जो जन्म दिवस आहे ज्याला जयंती म्हणायचं तो दिवस सुद्धा माघ महिन्यामध्ये आणि तो दिवस म्हणजे माघ शुद्ध वसंत पंचमी ठाला विठाला दुसरं तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आणि आमच्या परिसरामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं जो परमार्थ एक प्रकारचा कळते हे खरे उपकार श्री संत सकाराम बाबाचे आहेत ठाला आमचा उद्धार होण्याकरता ज्यांनी 60 वर्ष आणि प्रत्यक्षात भगवंताची वारी केली की फिरले ती पायी नको गाडी घोडे न घालती कोणावरी साकडे प्रत्यक्षात 60 वर्ष वारी केली त्या सकाराम बाबाचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे माघ शुद्ध पंचमी नेमका आपण सर्व लोक आणि बाबाच्या यात्रेहून आलेलेच आहे कारण बाबाची यात्रा म्हणजे जो करील याची यात्रा तो तारील सकळी गोत्रा सकळी कुडे पवित्रा याच्यानी दर्शने होते अर्थात माघ शुद्ध पंचमी माघ शुद्ध दशमी जर विचार केला तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केलांगी कार आजच्या दिवशी आणि बाबाजी चैतन्यांनी महाराजांना अनुग्रह एक प्रकारचा दिला म्हणून आजचा दिवस अतिशय पवित्र आहे आणि पुढे जर एक प्रकारचा विचार केला तर प्रत्यक्षात आपल्या या पंचकोशीमध्ये ज्यांचा वरद असतं कृपा असतं आशीर्वाद रूपी असतं आपल्यावर आहे ते समर्थ गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणजे माघ महिना ठाला माघ महिन्यामध्ये देवीदास पंताच्या इथं मुलाची ऋतुशांती होती आणि त्यानिमित्त हजारो ब्राह्मणांची भोजनावळी ठरलेली होती अशा वेळेस प्रत्यक्षात सर्व लोकांना आमंत्रण दिलं आणि नेमकं माघ वद्य सप्तमी तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष माघ वद्य सप्तमीच्या दिवशी आणि गजानन महाराज प्रगट झाले माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी
समर्थ गजानन महाराज पातूरकरांच्या मठाच्या समोर प्रगट एक प्रकारचे झाले. झाल्यानंतर जिथं उष्ट्या पत्रवाड्याचा ढीग होता त्या ढिगासमोर महाराज बसले. एक एक पत्रवाडी घ्यायला लागले. त्यावरचे भाताचे कण एक प्रकारचे धुंडाळायला लागले आणि एक एक कण आपल्या तोंडात घालायला लागले. तर जगामध्ये दोन वर्ग आहे. एक खाण्याकरता जगणारा वर्ग आहे आणि एक जगण्यापुरता खाणारा आहे. बाबा जे खाण्याकरता जगतात ते देशाला बर्बाद करतात. बाबा आपण जर विचार केला तर माणसाचं खाणं कधी संपेल, माणसाचं जेवण संपेल कधी हे मला सांगा. जीवनामध्ये प्रत्येक खाण्यामध्ये प्रकार आहेत ना हो. काही काही खाण्याच्या नावावर रोडवरचे गिट्टी बोल्डर सुद्धा खायला भीत नाहीत. कोरड्या पाट्या असतात. अमुक ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आतमध्ये प्रवेश केला तर खड्डेच खड्डे, प्रत्यक्षात खड्डे पडून सगळं. बरं पुढे निघालं की पुढे पाठी लागते. आभारी एवढे खड्डे आमच्या गावात रस्त्याला पडल्यानंतर तुमचा मुर्दा आमच्या गावात पडला नाही याच्याबद्दल आभारी आहोत. पुढे गेलो. धन्यवाद धन्यवाद. एवढे खड्डे असताना आमची तक्रार कुठंच नोंदवलेली. धन्यवाद. मला एकच म्हणायचं, रोडला खड्डे पडणे अन्यायाच्या ऐवजी नेत्यांच्या स्वार्थामुळे रोड खड्ड्यात जाऊन राहिले. म्हणजे जगण्यापुरतं खातात. आपण जर पाहिलं तर श्री संत सकाराम बाबा त्याच ज्वारीची भाकर आणि त्याच ज्वारीचं पिठलं खावं लागलं. 60 वर्ष गजानन महाराजांची तेच अवस्था. ज्यांनी उष्ट्या पत्रवड्या गोळा कराव्या, त्यावरचे भाताचे कण खावे आणि असे जे त्यागी महात्मे आहे त्या त्यागी महात्म्याच्याच एक प्रकारच्या मुळे जगाचा उद्धार आहे. महाराजांनी शीतयेतून खाल्ले, पण आज लाखो लोक गजानन महाराजांच्या दरबारामध्ये प्रत्यक्षात ठरलेल्या वेळात एक प्रकारचं जेवण करतात. साधा पाहुणा जर आला तर आपल्या घरचा टाइम एक प्रकारचा बारा ठरलेला आहे. टाइमवर आपण जीव घालू शकत नाही. आज लाखो लोक येतात आणि गजानन महाराज संस्थांमध्ये तृप्त होतात. हे खऱ्या अर्थानं उपवास पारण, राखीला दारवंटा जीवनामध्ये त्या कालामध्ये संतांचे जे परमार्थ होता तो अवस्थेतून होता आणि आमचा जो परमार्थ आहे सध्या व्यवस्था असेल तर आमचं कीर्तन, व्यवस्थेमध्ये थोडासा बदल झाला, आम्ही कीर्तनाला येत नाही. आम्ही व्यवस्था पाहणारे अवस्था पाहणारे नाही. त्या काळातली व्यवस्था पाहिली, त्यांची अवस्था जर पाहिली तर त्यावेळेस त्या ज्वारीचं पिठलं खावं सकाराम बाबांना, त्याच ज्वारीची भाकर खावी. आज जर विचार केला केवढी व्यवस्था आहे. आज आपलं जेवण कुठलं होतं गावंडे बाबा, संतोष पाटलाकडे जेवण होत. प्रत्यक्षात ती अवस्था पहा. आमच्यासाठी मिरचीची भाजी वेगळी, गोबीची भाजी वेगळी,
पापड वेगळे, लाडू वेगळे, वरण वेगळं, तूप वेगळं, दूध वेगळं, तूप वेगळं, भजी एक प्रकारचे भजी तर होतेच. काय खरोखर बाबा जीवनामध्ये एवढी राजो व्यवस्था लोक करतात तरी बुवारे पाकिट मागतातच. बाबा जीवनामध्ये खरोखर नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे ठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्ष सप्तमी म्हणजे महाराजांचा प्रगट दिन. पुढे जर गेलं तर पुढे मार्गशीर्ष वद्य दशमी म्हणजे आईसाहेब मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेवाची वारी ठाला विठाला. पुढे गेलं तर प्रत्यक्षात महाशिवरात्री ठाला विठाला. महाशिवरात्री पर्व काळ हाही सुद्धा माघ महिन्यामध्येच एक प्रकार आणि विशेष या वर्षीच माघ महिन्यामध्ये फार चंद्रोत्तम योग आलेला आहे की प्रत्यक्षात या वर्षी महाकुंभ एक प्रकारचा महाराज प्रयागराजला भरलेला आहे ठाला विठाला. कुंभ वेगळं आणि महाकुंभ वेगळं. 144 वर्षानंतर जे येते त्याला महाकुंभ म्हणतात ठाला विठाला. आणि ते एक प्रकारच्या स्नाना करता करोडो लोक आज प्रयागराजवर त्रिवेणी संगमामध्ये स्नान एक प्रकारचं करतात. आपलं एवढं भाग्य नाही पण आमचं भाग्य एकच आहे, जे स्नान करून गेले त्याचे आम्हाला दर्शन होते. अर्थात आमचे दिलीप महाराज राऊत आमच्या मागच आहे. आम्ही समजतो आमचा उद्धार झाला. कारण सोपी गोष्ट नाही. आमच्या माग प्रयागराजचं दर्शन, आमच्या समोरच नर्मदा प्रदक्षिणा करणारे अर्थात आमचे गजानन महाराज संस्थानचे एक प्रकारचे त्या कालचे दिवाणजी राजीव भाऊ नेमके एक प्रकारचा प्रदक्षिणा करून आले नर्मदेची. त्यांना पाहिलं की आमची नर्मदा प्रदक्षिणा झाली. कारण अवैधी लोक हा मंत्र जपल्याशिवाय गत्यंतर नाही ठाला. आणि विशेष याच महिन्यामध्ये हिंदू म्हटल्यानंतर एकच प्रतीक्षा होती. कोणती प्रतीक्षा होती? बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. आणि त्या प्रतीक्षा अर्थात आणि चांगलं घडण्याकरता टाइम लागते. अनेक पंतप्रधान झाले पण तो योग अर्थात आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून व्हायचा होता. आणि ते मंदिर एक प्रकारचं बनवण्याकरता 350 संन्यासी हुतात्मे झाले. कार सेवेमध्ये हजारो कारसेवक एक प्रकारचे बंदुकीने एक प्रकारचे गेले. तेव्हा कुठं एक प्रकारचं या वर्षी आमचं मंदिर एक प्रकारचं बनाएंगे नाही आता काय बनाया मंदिर ठाला विठाला. असा हा माघ महिना आणि त्या प्रित्यर्थ सेवेकरता घेतलेला अभंग वाघोलीचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण अभ्यास यांचा अभंग आहे. तुमच्या साध्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे वैऱ्यानं वैऱ्याचं केलेलं वर्णन ठाला विठाला. तसं पाहिलं तर भारतासारखा देश नाही. भारत देश असा आहे की ज्या देशाला माता म्हणण्याची ताकद आहे ठाला विठाला. मोठे मोठे असतील, प्रगतीशील असतील, अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, जपान आहे, पण कोणाचे मागबाद माता शब्द लागत नाही. फक्त आणि फक्त तो शब्द आमच्याच मागे लागते, भारत माता की जय ठाला विठाला. आणि आमचा देश म्हणजे मातेचं उज्ज्वल स्थान आहे. बडे बडे जे महापुरुष घडले, छत्रपती शिवबा घडले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडले, हे खरोखर मातीची पुण्य आहे ठाला विठाला. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि ती जगाला उद्धरी. अर्थात इथं येऊन मंदिर तर पाहून आनंद झाला. त्याच्यामध्ये हा तरुण वर्ग कुठला
या पोटी अच्युत बीजा पोटी भले रसाळ गोमटी भले रसाळ गोमटी या लहानशा गावामध्ये एवढे मोठे पोर अर्थात उभे आहेत. खऱ्या अर्थानं या पोरांचं कौतुक केल्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करणे गरजेचं आहे. ज्या अर्थी हे पोरं असे आहेत त्या अर्थी हे खरे उपकार आई वडिलांचे आहेत. मी सांगत नाही तर सुशील मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्य दातृत्व वंश पुण्येनं स्वपुण्येनं स्वभाग्य बाबा मुलगा सुशील आहे. सुशील अर्थात सुशील आहे त्या अर्थी आईची पुण्य आहे असं म्हणायला हरकत नाही. सुशील मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्यात मुलगा चतुर आहे बाबाची पुण्य आहे. दातृत्व वंश पुण्येनं मुलगा उदार आहे हे त्याच्या वंशाची पुण्य आहे आणि भाग्यवान आहे स्वतःच कर्तृत्व आहे. मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता प्रत्यक्षात आणि असे जे एक प्रकारचे मायबाप आहेत त्याला आम्ही नाही अर्थात सरकारी म्हणते प्रत्यक्षात बीज पेरायचं असेल तर चांगलं पेरा पण त्यांना शुद्ध बीज बनायची शरण लागते तर महाबीज म्हणते. महाबीज जरी म्हटलं तरी त्याचा अर्थ शुद्धच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसावली. एकीकडे अशा वर्गाला जन्म देणाऱ्या माता पितांना तुकाराम महाराज धन्यता देतात की धन्य माता पिता दयाची आणि दुसरीकडे इतर काम करणाऱ्याला आणि इतर काम करणाऱ्याच्या मायबापाला सांगतात तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. या न्यायाला अनुसरून मला एक प्रकारचा आनंद झाला. लहानशा गावामध्ये एवढं मोठं एक प्रकारचं महाराज आणि या वर्गावर आमच्या कीर्तनात येतात सारे जाहीर बोलले. अरे बोलला म्हणे बाबा 2 खेप बटना दाबल्या ना म्हटलं लागत का नाही म्हणे बाबा जायला ना तो आज जर पाहिलं तर चालू बोल आहे. भारताचं भवितव्य यांच्यावर अवलंबून आहे. या न्यायाला अनुसरून अर्थात वैऱ्यानं वैऱ्याचं केलेलं हे वर्णन आहे. आणि लक्षात ठेवा आईनं मुलाचं वर्णन करणं याला फारसं एक प्रकारची किंमत नाही. कोणत्याही आईला आपलं मुलगं कितीही खोडकर असलं तरी खोडकर वाटत नाही. आपलं मुलगं चांगलं वाटते ह्या आईचा स्वभाव आहे. बाबा जवळच्यानं जवळच्याचं वर्णन एखाद्या सासूबाईनं एखाद्या जवळचं वर्णन करावं नाही. ते उपमा व्यवस्थित पाहता एका उपमेमध्ये तो जवळ बसू शकत नाही. त्या सासूबाईलाही दिसते की मी जे उपमा देतो याच्यात
माझे जवळ सर्व एक प्रकारच्या कोण्याच उपमेत बसू शकत नाही, पण तिला नाईलाज असते. या ठोंब्याला बांधल्याशिवाय पुरीचा निभाव लागत नाही. ठाला विठा जवळ राहू देव किंवा साधू कोडू शकत नाही. ठाला विठा तुम्ही सांगा ना, प्रत्यक्षात भगवान कृष्ण भगवान प्रभू रामचंद्र स्वतःच्या आईला कळले. आईला जर कळले असते तर आई साहेब कैकईनं 14 वर्ष प्रभूला वनवासात पाठवलं नसतं. ठाला विठाला कैकईला राम कळले नाही, यशोदेला कृष्ण कळले नाही. ज्या वेळेस अतिशय देवाच्या खोड्या वाढल्या त्यावेळेस गोकुळामधल्या एक प्रकारच्या ज्या गवळणी होत्या त्या घराने घेऊन यायला लागले आणि म्हणायला लागले, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. आई साहेब, आम्ही जर गोकुळात राहायचं काय आणि राहायचं असेल तर आपलं पोरग प्रथम आवडा. ठाला विठा बाबा, एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या. आता मुलाचं चांगले गुण असले तर आई वडील हरिक होत आणि मुलाबद्दल तक्रारी आल्या तर आई वडिलाला एक प्रकारचा फार कठीण काल वाटते. अशा वेळेस यशोदा माता अतिशय एक प्रकारच्या गाढ झाल्या होत्या. काय करावं नेमकं. त्यावेळी एक म्हातारी भेटली. यशोदे, तुझ्या इथं 9 लाख गायी आहेत, असं असताना तुझी हालत हे का झाली मला सांग. त्यावेळेस यशोदा माया सांगायला लागली, आजीबाई मी काय सांगू, माझं मुलगा एक प्रकारचं एवढं खोडकर आहे की प्रत्यक्षात त्याच्या खोड्या ऐकू ऐकू माझे कान गेले. सांगणारे सांगता याच्या खोड्या एक नाही, याच्या खोड्या सांगू किती. बाई तुझा लाडका काना गोड बाई तुझा लाडका काना तुलाच गोड बाई म्हातारे आता अर्थात वयस्कर लोक असतात, अर्थात ते अनुभवानं मोठे असतात. म्हणे यशोदे माझा ऐकता, म्हणे काय तू कोण्या देवाला नवस बोलली होती का. म्हणे मला आठवत नाही. म्हणे होते असं कधी कधी. ज्या वेळेस माणूस नवस कबूल करते आणि नवस एक प्रकारचा देत नाही किंवा त्याची आठवण राहत नाही त्यावेळेस घरात असं काहीतरी घडत असते. मग म्हणे त्याच्याकरता उपाय म्हणे प्रत्यक्षात जात्याची पौवा नाही आणि बाबा प्रत्येक देवाचं नाव घ्यायचं आणि ज्या देवाच्या नावावर जात्याची पौ एका ठिकाणी थांबली किंवा तुमच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे ज्या देवाचं नाव घेता बरोबर जात्याच्या पाऊची लेवल लागते तो देव निवडणूक जिंकत असते. तुम्ही करून पहा. म्हणे आजीबाई तुम्हीच करणार. आई साहेब बसल्या, आजीबाईनं जातं घेतलं, ह्या देवाचं आहे का, त्या देवाचं आहे का, त्या देवाचं आहे का. गणेशजीचं नाव घेतल्याबरोबर जात्याची पाऊ एक प्रकारची थांबली, लेवल लागली. म्हणे यशोदे तुझं हे कार्ट गणपती भवन धरलं. ठाला आजही
काही धरणारे देव आहेत ठाला विठाला. बरं मग आता याच्या करता म्हणे आता गणपती महाराजांचे चतुर्थी आहे. तू चतुर्थ्या चालू कर मुलगा शहाणा होईपर्यंत. प्रत्येक देवाचे व्रत ठरलेले आहे. गणेशजीची चतुर्थी आहे, शिवजीची शिवरात्री आहे आणि आमच्या वैष्णवाची एकादशी आहे ठाला त्यावेळेस प्रत्यक्षात महाराज एक प्रकारच्या 2-3 महिन्यामध्ये अनुभव आला आणि समजलं. यशोदा हाणायला लागले, आजी खरोखर गणेशजी म्हणजे गणेशजी आहे. मी चतुर्थ्या चालू केल्याबरोबर मुलगा एक प्रकारचा शांत झाला. पण आता चतुर्थ्या एक प्रकारचा माझ्याच्यानं होत नाही आणि त्या चतुर्थ्या बंद करण्याचा काही नियम आहे काय? आई साहेबांनी सांगितलं हो, त्याच्याकरता व्यवस्था आहे. चतुर्थी आणि शिवरात्री जर अंगाच्या बाहेर एक प्रकारचा जिवार येत तसे, आणि डॉक्टर लोक तसे सांगतात की या माता लोकांना जास्त उपवास करू नये ठाला. त्याच्याकरता उपाय म्हणजे साधा आहे. चतुर्थीच्या दिवशी जायचं शेगावला जायचं, उजवण्याची एक प्रकारची पावती भरायची संस्थांमध्ये, ब्राह्मण महाराजांना दाखवायची आणि महाअभिषेक करायचा. म्हणजे पुढच्या महिन्यात तुमची चतुर्थी उजवली. हे 2 उजवल्या जातात, चतुर्थी शिवरात्री. एकादशी आधी म्हणून उजवली नाही आणि ते उजवल्या जात नाही धरल्यापासून तर चौघाच्या खांद्यावर जायपर्यंत. म्हणून प्रत्यक्षात एकमास देवी खोडी नाही केली. शेवटी याला उजवण्याकरता म्हणे काही नाही. गणपती बाबाचा सर्वात आवडतं एक प्रकारचा पदार्थ आहे तो म्हणजे मोदक ठाला विठाला. भगवंतानं आपल्या घरी पाहिला. आज कोणता पाहुणा मोठा येते वाटते, एवढे मोठे लाडू. गणेशजी एक प्रकार लाडायला लागले, आई मला भूक लागली. म्हणे कृष्णा आज आपल्या इथं गणेशजी येणार आहे, त्यांच्याकरता हे लाडू तयार आहे. म्हणे आई मला भूक लागली, त्यातला मला एक दे. म्हणे गणेशजीला अर्पण केल्याशिवाय नाही. गणेशजी येतील, आंघोळ होईल, अभिषेक होईल, महाआरती होईल, महानैवेद्य अर्पण केला जाईल आणि नंतर तुला भेटी. बरं. आई साहेबांनी लाखाच्या मोदकाचा हारा घेतला, एका हातात लोटा घेतला, निघाले. आई साहेब भगवंताचा एक प्रकारचा मागे मागे येऊन राहिले. गणेशजीच्या समोर तो एक प्रकारचा नैवेद्य ठेवला, लोटा ठेवला. आता भगवान दोहा न करीते काही. लगेच भगवंतानं आपल्या पायानं तो तांब्या एक प्रकारचा सांडवला. कृष्णा अरे तांब्या सांडला ना, मी दुसरं पाणी आणतो. तोपर्यंत एक प्रकारचे हे मोदक सांभाळलो बाबा. प्रत्यक्षात न जाणू एखादी माजरगी जरी म्हणे आई एवढ्या मोठ्या रानबोक्या असल्यावर माजराचं चिंचिकाट होतो ठाला विठाला. गणेशजी आज तुमची केस माझ्या फाईलला जमली म्हणे. आता हे काही आज काही धडगत नाही. गणेशजी हे घर कोणाचं? म्हणे तुमचं आहे देवा. यशोदामाय तुमची, लाडू तुमचे. मग तुम्ही आले कसे? अरे तुझ्या आईला बोलावलं म्हणून मी आलो. माझी आई वेडी, आपण बुद्धीचे जाते ना. आता तुम्हाला तुम्ही एक प्रकारचं सहज सुरक्षित राहायचं असेल तर एक मोदक घ्यायचा माझ्या तोंडात घालायचा. जमली म्हणे चोरावर मोर ठाला विठाला. लाख मोदक फस्त केले. त्यावेळेस आई साहेबांनी आल्याबरोबर प्रत्यक्षात पाहायला लागल्या. कृष्णा अरे यातले मोदक झाले काय? म्हणे आई तुझ्या जो देव निवडून दिला त्याने यातले झाले काय? आम्हाला 47 पासून एकच माहित आहे, शिक्का मारणं माहित आहे, पण योजनेचा पैसा कुकडे गायब होते हे त्याला विचारा ठाला. एक मोठ्या पोटाचा बुवा उंदरावर बसून आले, त्याने हे मोदक खाल्ले. गणेशजीची जीप करी वय वय की शपथ दे, त्यानं खाल्ले की पण न खाता बट्टा बरा होणे बापा, हे काही सुतावर काम नाही. कृष्णा मी नैवेद्य करता गुळ खोबरा आणतो, तोपर्यंत इथं थांब. म्हणे आई तू जाय गुळ खोबऱ्याले,
मी गणपती बुवा शिल्लक ठेवत नाही. आई साहेब गुड खोबरा आणायला गेले, उठले देव. गणेशजी मी एक प्रकारचं घोड्या करतो की धर्माची संस्थापना करतो. म्हणजे धर्माची संस्थापना, मग धर्माची संस्थापना आहे ना, आणि तुम्ही मी वेगळे आहो काय? म्हणे नाही, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. मग एकमेवा द्वितीयम ब्रह्म म्हणता आणि काऊन अलग अलग पैता? एकात काय मजा आहे हे जर पाहायचं असेल तर टाकळी पा. लहानशा गावामध्ये एवढं वैभव एक प्रकारचं दिसते. या रे करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सकळाशी येते हाय अधिका, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ठाला लगेच मग एकमेवा द्वितीयम ब्रह्म म्हणता आणि लाखाच्या मोदकासाठी काय लागलं पैसा? लगेच गणपती व घेतले आणि टाकले. आई आले, पाहायला लागले, कृष्णा अरे गणेशजी दिसत नाही. म्हणे मी किती वेळा सांगतो, जो उपयते तो देव नसते. बरोबर आई साहेबांनी काठी घेतली देवाला मारायला. काठी घेतल्याबरोबर देवाला हसू आला. हसू येता बरोबर अनंत ब्रह्मांड हरिया बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे काठी. एक नाही, हजारो गणपती ज्याच्या कपडामध्ये आहे आणि ज्याची पूजा होती तो सर्वात पुढे होता. आणि तो म्हणायला लागला, गणपती यशोदे माय सोडून मावशीच्या मागे लागू नको, इराकाला आमच्या मागे लागू नको, तुझ्याच पोटी तो हा देवाचाही देव आणि बडिया माझा पंढरीराव. पण जीवनामध्ये जवळ राहू देव किंवा साधू ओळखूच शकत नाही. ठलावे ज्यांनी जीवनभर तुकोबारायांची एक प्रकारची निंदा केली असे रामेश्वर भट्ट, आणि ते रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या बद्दल बोलताना सांगतात की भल्याग्रस्त तुम्ही विचारा की मला तुकाराम महाराज कसे आहे. अरे तुकाराम महाराज जाऊ द्या, पण तुकाराम महाराजाचं नावच एवढं मोठं आहे की जे नाव जर घेतलं तर अभंगाच्या पहिल्या तुकाराम तुकाराम तुकाराम
देवाच्या नामात आहे, ते ताकद जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नामात आहे. विठ्ठला विठ्ठल. बाबा, साधं देवाचं नाव घेतलं तर प्रत्यक्षात यम घाबरत. यमाला ताकीद आहे, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. शिवा यमाला एक प्रकारची परवानगी नाही. जिथं देवाचं नामस्मरण आहे तिथं जाय. विठ्ठला विठ्ठल. तसं प्रत्यक्ष देवाचं नाव ज्याच्या मुखात आहे ते यमाला काय पण काळाला भेट नाही. तुकाराम महाराजांनी काळाला आव्हान केलं. दड 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 दड. पडवत होते तुकाराम महाराज. काळ गुलाम सलाम तुकोया घरी राबतच. कास घालून बरकट आणि झालो करी काळावर एवढी ताकद देवाच्या नावात आहे. तीच ताकद जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावात. एकदा काय झालं, एका गावात मध्ये 4 लोकांना एक प्रकारचा महाराज चित्रगुप्तानं नोटिसा काढल्या आणि सांगितलं यम धर्माला की हे 4 लोक हजर करा. ठाला विठ्ठल. अर्थात आता 4 लोक, पण नेमकं झालं काय, ही एक प्रकारची 4 लोकांची यादी एक प्रकारची सांगितली. नेमका पेपर फुटला. पेपर फुटला काय होते तुम्हालाच कल्पना आहे. लगेच त्या 4 लोकांना समजलं की आता काय, आपल्या नावाच्या नोटिसा एक प्रकारच्या लागलेल्या आहेत आणि रात्री अर्थात आपल्याला यम धर्माचे एक प्रकारचे सेवक नेण्याकरता येणार याचे उपाय काय करावा. ठाला बसले. आता अशा वेळेसच देवाची आठवण. ज्या वेळेस असा प्रसंग आला तर देवाची आठवण. ज्या वेळेस पाणी येत नाही, कारण काय पाणी येत नाही, मग काही भक्तारे लोक म्हणतात कसं येईल, तुम्ही लोक देवाला काही हाका ना मारत. देवाला हाका मारल्याशिवाय पाणी येत नाही. अशा वेळेस मग बसवा सप्ताह, नाही तर सप्ताह बसवणं आपलं काम नाही. पण भगवंता कशी लावली चिंता पाणी येऊ दे. अशा वेळेस आम्हाला देवाची आठवण येते. अशा वेळेस काय करा ते चौघ म्हणत गडे याचा उपाय एकच. गावात हनुमान मंदिर आहे आणि त्या मंदिरावर आपण गेल्याशिवाय याचा उपाय साभरणार नाही. म्हणे आज लोक गड्या आपल्याला हनुमंताकडे जायचं काम पडलं नाही. एकदा गेलो होतो हयदलं. ते असं गेलं होतं की जशा हनुमंताला एक प्रकारे आव्हान करत गेला की तू बस ना एका ठिकाणी, हा पठ्ठा चालला तुया उरावून हयदलं. तो हनुमंत म्हणत असतील असे पट्टे मी किती दाबले, मी कायमचा कायम. दुसरं सुतक फेड्याच्या वेळेस, आता सुतक फेड्याच्या वेळेस हनुमान मंदिरात जावं लागते. काय हे यायचं सुतक फेडतात की मारुती वाच का जनाठाला बेटा. आणला देवाना प्रसंग. जाऊ गेले हनुमंताच्या मंदिरामध्ये. गेल्यानंतर हनुमंताच्या पाया लागले, देवा आज लोक नाही आलो आम्ही, आता हे आमचं संकट तुम्हीच एक प्रकारचं दूर करा. मग आता हनुमंत सोडच बोलणार आहेत की. मग पुजारी महाराजांचं दर्शन घेतलं. ते पुजारी महाराज ते म्हणतले आज लोक एक प्रकारचं मी मंदिरात आलो पण ही गिराईक पाहिले नाही का कुठल्या. म्हणे महाराज याच गावचे. मग आज लोक दिसले नाही. म्हणे आज लोक दिशाचं कामच नव्हतं ना, आता टाईम आणला देवाना म्हणून यावं लागला. ठाला आता आम्ही
आम्हाला हनुमंताच्या तोंडातून वदल्यापेक्षा तुम्हीच सांगा. म्हणे काय आमच्या नोटिसा निघाल्या वर आणि त्या नोटिसा चुकायचं असेल तर काय करा. आता ती हनुमंताचे पुजारी होते ते म्हणा आज आहे दशमी आणि नेमकी ते दशमी होती कार्तिक शुद्ध दशमी म्हणजे पंढरपूरची वारीची एकादश. ठाला विठ्ठल. दशमी आहे आणि इथून पंढरपूर आपलं 20 किलोमीटरवर आहे. आता नाही तुम्ही एकच करा तुम्हाला या नोटिसा जर चुकवायच्या असतील तर आता इथून निघा आणि निघून घरातून पाय टाकता बरोबर असे निघा की बाबा प्रत्यक्षात तोंड बंद करून नाही तर प्रत्यक्षात विठ्ठल माझा 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 भजन एक प्रकारे बंद करायचं नाही. कारण उद्याचा दिवस तुम्ही चुकवला की तुम्ही निर्दोष सुटले समजा. बरोबर. पंढरपूरला जाताना हे आम्ही पंढरपुरात पहिल्यांदाच जाऊन राहिलो. पहिल्यांदा जाऊन राहतो ना अगोदर लागते ती चंद्रभागा. ठाला आणि गेल्याबरोबर एकच करा की सकळही तीरते घडती एका वेळा आणि चंद्रभागा डोळा देख लिया. चंद्रभागे मातेला नमस्कार करा आणि लगेच थंडी आहे म्हणून एक प्रकारचं आळस करू नका. एकदम एक प्रकारची बुचकाई घ्या. बर झाल्यानंतर गंध म्हणे गंध लावायचं कामच नाही. सुटकाच्या वक्ती लावतात एक आणि गंधाचा आमचा काही संबंध नाही. मग एकच करा तशी गंध लावणारे आहेत पण ते पैशानं लावतात गंध. कारण ते पैसे घेऊन लावतात. त्याला माहित होतं फुकाचं लावलं तर सारखी जत्रा फुकाचं संदन उगावर येणार म्हणून ते पैशानं लावतात. मग तुम्ही रुपया द्यायचं आणि गंध लावायचं. रुपयानं भागणार नाही. तुमची केस फार मोठी आहे. 2-2 रुपये द्या सर्व कपाळ भर गंध लावून घ्या म्हणे बर गंध. ते गंधावाले सांगतात पद्धत टिकली की नाही म्हणे टिकली नाही. लाईट प्रत्यक्षात लाईट. मग त्याच चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं दर्शन आहे. तिथं नामदेवाचं कीर्तन आहे. ठाला त्या कीर्तनात मांग नका बसू. बरं मांग बसली की तुम्ही हाती लागसा. पुढे बसा नामदेवाच्या आणि बाबा त्या इमानदारीनं टाळ्या वाजवल्याच नाहीत ना आयुष्यभर टाळ्या वाजवा. आणि टाळीमध्ये सामर्थ्य आहे की प्रत्यक्षात टाळीमुळे पापाचा एक प्रकारचा महाराज नाही नाट होते. टाळी वाजवावी गुढी उभे राहावी वाटही चालावी पंढरीची. अशा वेळेस ते यम आले बाई घरी येत का नाही म्हणे पंढरपूर.
त्याच्यातला एक म्हणे वन काही गळे आपला पेपर फुटला म्हणूनच हे पंढरपुरात गेले. बरं चारी मग आता कसं करा लगेच झाले का म्हणे भगवान ते पंढरपुरात गेले. मग पंढरपुरात असतील तर एकच करा, पंढरपुरात जे एक प्रकारचे ठिकाणं आपल्याला हातलाया जोगे आहेत हे ठिकाणं सांगितले तमाशे. कारण त्या तमाशा आणि त्याच्या वाद्यात तसे बोल असतात. ते एक प्रकारचा नरकून प्रत्यक्षात हा बोल आहे. त्यावेळेस ते एक प्रकारचं टुनटुन असते. ते विचारते कोण 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 कोण. त्यावेळेस एक प्रकारचे त्या झांजा असतात, त्या उत्तर देतात सबजन सबजन सबजन. करणारी आणि पाहणारी विठाला विठाला अशा तुना नाही. हे बाजार बसले होते कीर्तन. अरे म्हणे ते चार आपलेच आहे, मोठे मोठे लाईट आहे. आता नाही आपली ताकद. गुरु मंत्र होता की संध्याकाळ लोक तुम्ही गेले की तुमच्या कानाले अंगाला हात लावायची ताकद नाही. म्हणून मला एकच सांगायचं आहे की प्रत्यक्षात जी ताकद देवाच्या नावात आहे ती ताकद तुकोबाच्या नावात आहे की तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का पेयम. मोठा जरी यम असला तरी त्या तुकाराम नावामध्ये एक प्रकारच्या ताकदीमुळे तो लटलट कापते. एवढी ताकद एक प्रकारच्या संताच्या नावात आहे की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुम्ही पहा आद्य माऊलीचं नाव घेतलं ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवाची होत अखंड वदने वदेतो ठाला विठाला. संताचं नाव मुक्ताबाई वाच्य म्हणतात संसाराची व्यथा. संताचं नाव ठाला विठाला. एवढी ताकद संताच्या नावात आहे. म्हणून ते तुकोबा एवढे द्यायचं नावच मोठं आहे. तर ते तुकोबा कसे अभंगाच्या दुसऱ्याकडे तुकोबा समर्थ जीवनामध्ये टाइमला महत्व आहे. कारण माझं 9 ते 11 जीवनामध्ये प्रत्यक्ष धन्य तुकोबा समर्थ. समर्थ कोणाले म्हणायचं? समर्थ जे जे करी ते गजानन होय चराचरी. म्हणूनच गजानन महाराजांच्या पुढे समर्थ शब्द आहे. समर्थ देवालाही म्हणतात. देवाला काय म्हणतात? ऐका यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्तीत येते म्हणून तो भगवंत उठाला. अर्थात षड्गुण ऐश्वर्य त्याच्या जवळ आहे म्हणून तो समर्थ आहे. तसे तुकोबा समर्थ आहे. आणि बाबा धन्य तुकोबा समर्थ. आणि त्याने केला हा पुरुषार्थ. त्यांनी या मृत्यू लोकांमध्ये येऊन पुरुषार्थ केला. खरंच संतांनी पुरुषार्थ केला. तसं जर पाहिलं तर हा परिसर मी म्हणतो बुलढाणा जिल्ह्यासारखा भाग्यवान जिल्हा नाही. भारत देवभूमी अशी महाराष्ट्र ही अध्यात्म भूमी आहे. आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये समर्थ गजानन महाराज
श्री संत गोमाजी महाराज, श्री संत दत्तूजी महाराज, श्री संत जगदेव महाराज ठाकरे लासुरा, श्री संत पांडुरंगजी महाराज भोसले लासुरा. हे लासुरा तुमचं गाव फार भाग्यवान आहे. कसं ज्यांनी बड्या बडईले खांब फोडले होते त्यावेळेस वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते. खरं राजो, महाराष्ट्रातला एक महान ज्ञानी गेला. वक्तेबाबद्दल एकच म्हणता येईल, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अर्थ निवृत्ती महाराज वक्ते याच परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुरुवर्य श्रीराम महाराज मिळून गुरुवर्य अर्थात वेदशास्त्र संपन्न आदरणीय शंकरजी महाराज जागृती असतात. या एक प्रकारच्या महात्म्यानं अनवाणी पायानं 4 धाम यात्रा एक प्रकारच्या केल्या, 7 पुऱ्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले. आजही शंकरजी महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये चप्पल घालत नाही. अर्थात जागृती आश्रमापासून तर पंढरपुरापर्यंत महाराजांच्या पायात चप्पल नसते. हा परिसर फार मोठा, एक प्रकारच्या मोठ्या मोठ्या महात्म्यांचा एक प्रकारचा परिसर आहे. आणि अशा महात्म्यांचा जर एक प्रकारचा आपला आशीर्वाद भेटला, समर्थाचा आशीर्वाद भेटला, तर काय होणार नाही. म्हणून धन्य तुकोबा समर्थ. या कालामध्ये खरोखर एक प्रकारचं जे दिसते हे खरे उपकार तुकाराम महाराजांचे आहेत. त्यांनी काय एक प्रकारचं केलं, आपलं कल्याण होण्याकरता प्रत्यक्षात त्यांनी अभंगाची रचना केली. ही गोष्ट जगत करू शकत नाही. जी गोष्ट फक्त आणि फक्त देव करते, ती गोष्ट आपल्या सत्तेनं करून दाखवलं, याला समर्थ म्हणतात. त्यावेळेस नामदेवरायांनी अभंग रचनाचा पद केला आणि तेही केला होता शेतकोटी अभंग. मध्येच देवाचं बोलावणं आलं. देवाचं बोलावणं तुझी सांगता येत नाही. काही लोक आजही म्हणतात बुवा आम्ही करू परमार्थ, पण या वयात आम्हाला काय वाटत होता इराकाने मला गड्यात मार घालतात. आम्ही करू पण वेळेवर. वेळ येणं तुमच्या हातात आहे का हे सांगा. वेळ येणं आपल्या हातात असतं. तर आमचाच एक प्रकारचा गाय आहे, नेमका 15 दिवसापूर्वी ज्यांनी एक प्रकारच्या या परिसराला वेळ लावलं, वैकुंठवासी हरिभक्त परायण गजानन महाराज मालू. वाटत होतं का इतक्या लवकर जाईल ठाला भेटाला. मग येर आहे ना आपल्या हातात आहे. काही म्हणतात आम्ही परमार्थ करू पण रिटायरमेंट घेतल्यानंतर करू. हे अन्न चुकीचं आहे. काही म्हणता हो गीतेने तर फार सोपं सांगितलं, अंतकाले के मामे स्मरण मुक्ता कलेवर. अंतकाळी एक प्रकारचं नाव आलं की झालं. एवढं तो रामेगरी आहे तुमचं मुखात त्याचं नाव अंतकाळाच्या वेळेस. म्हणून याच्या करता प्रत्यक्षात नामदेवाचं उरलेलं कार्य पार करण्याकरता भगवंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग या येऊन या. सांगितले काम करावे कवित्व अंते ते उतुपणा कामा. तुकाराम महाराजांनी सांगितलं 100 कोटी अभंग लिहून. महाराज अभंग लिहायला लागले, अभंग तयार झाले. अभंगात एकच होता, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार हरिक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. इतर लोकांच्या पोटामध्ये त्रिशूळ उमटला. आज जर गाथा प्रचारित झाला तर आपल्या वैदिक साधनाला किंमत राहणार नाही. त्यांनी रामेश्वर भट्टाकडे तक्रार केली. रामेश्वर भट्टांनी देऊच्या पोलीस पाटलाला एक प्रकारचं पत्र लिहिलं आणि सांगितलं की तो तुकोबा शूद्र असताना गाथा लिहिण्याचा अधिकार त्याला कोण दिला. आता एकच करायचं,
लिहिलेला गाथा त्याच्याच अर्थात वरी मोठा दगड बांधायचा, खाली दगड बांधायचा, कपड्यामध्ये सुतडीमध्ये फिट करायचा आणि त्याच्याच हातून इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये बुडवायचा. पत्राला पोलीस पाटलाला तुकोबा गाथा लिहिला काय? हो. कोणाच्या सत्यानं लिहिला? देवानं सांगितलं बा म्हणून लिहिला. मग आता आम्हाला पत्र आहे रामेश्वर भट्टाचा, काय तो गाथा बुडवायचा आहे. बरं. आणि तोही तुमच्या हातून बुडवायचा आहे. त्याच्याकरता तो गाथा दाखवा. गाथा घेतला, खाली दगड बांधला, वर दगड बांधला, कपड्यानं फिट केला, दोऱ्या बांधल्या. तुकोबा घ्या डोक्यावर. त्याच्यात दोन पक्ष पडले, एक आस्तिक लोक होते, एक नास्तिक होते. ठाला विठाला. आस्तिक लोक लढायला लागले. अरे रे 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 रे, गाथा एक प्रकारचं काही कारण नसताना बुडते. किती मेहनत केली तुकोबा. ते लढून राहिले. दुसरे आस्तिक होते, ते म्हणे आम्ही म्हणू ना बुवा गाडी घेणं तुमचं काम नाही, आता इकली की नाही, तेवढ्यात गेली तुमची. अशी लोक होती. शेवटी ते हसायला लागले. आस्तिकाने सांगितलं आपण गाथा लिहिलं हे आमच्या महाराजांची तुम्हाला चूक वाटत असेल, पण लिहिलेल्या गाथा त्याचं दर्शन देऊच्या घराघराला होण्याकरता आम्ही गावातून एक प्रकारची मिरवणूक काढतो. टाळकरी आले, मिरवणूक निघाली, इंद्रायणीवर मिरवणूक गेली. तुकोबाच्या डोक्यावर गाथा, डोहाजवळ गेले. तुकोबा गाथा डुबवा. तुकोबाने घेतला. इंद्रायणी माते रक्षण कर. गाथा सोडला. चला बाहेर. सर्व बाहेर आले. जे होते ते सर्व निघून जायला लागले. जवळचे थांबले. तुकोबा चला आता घरी. तुकोबानं एकच सांगितलं, गाथा गेला ना, आता घरी येऊन काय करू. उठाला विठाला. त्यावेळेस प्रत्यक्षात सर्व गेले. तुकोबाने एकच ठरवलं, जोपर्यंत गाथाचं दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी तुकाराम तुकाराम अर्थात देवाचं नाव घेत घेत मारी घरी जाणार नाही. 13 दिवस तुकाराम महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. 12व्या दिवशी प्रत्यक्षात देवाला म्हणे हा काही खरा नाही, एक प्रकारचा महाराज. त्यावेळेस देव स्वतः गाथा एक प्रकारचा काढला आणि काढल्यानंतर प्रत्यक्षात तुकोबा मी आलो. तुकोबानं तुको देवानं आपला परिचय दिला. जेणे ईश्वर निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, यके स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. जगाचा बाप देव. तुकोबानं जगाचा बाप त्याच दिवशी मेला ज्या दिवशी गाथा मेला गेला, त्या दिवशी महादेव मेला. गाथ्याप्रमाणे आमच्या लेखी देव मेला असेल त्याला असेल. ठाला विठाला. गाथा एक प्रकारचा गेला नाही. गाथा तो इंद्रायणीमध्ये एक प्रकारचा पहा कसा आहे. अर्थात तो गाथा कसा होता. अभंगाच्या तिसऱ्याकडे जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया. दगडा
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मध्ये होती. तुम्ही सांगा, दगड कधी पाण्यात एक प्रकारचा टाकल्यानंतर तरंगते काय? कारण बुडणे हा त्या दगडाचा स्वभाव आहे. जड वस्तू पाण्यात तरंगत नाही, पण तरंगली आणि तरंगून दाखवली. ते कोण आहे? प्रभू रामचंद्रांना. की तारी ऐशी उतकावरी जे दगड तो हा न करीते काही आणि कार्य दिन होणार पाहिजे. तस एवढे मोठे मोठे दगड बांधताना प्रत्यक्षात दगडासहित गाथा तरते. अर्थात ती ताकद जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मध्ये झाली. म्हणजे तुकाराम महाराजांची शक्ती आणि प्रभू रामचंद्राची शक्ती हे एकच आहे. असा भरभर फिरून राहिला. कारण आज आमच्या जे माग आहेत ते आपल्या परिसरामधले गाजलेले गायनकार आहेत. ठला विठाला विठाला हरिभक्त परायण दिलीप महाराज राऊत. आम्ही गजानन महाराजांच्या पालखीसोबत 14 वर्ष पायी असताना त्यावेळेस मुख्य गायक म्हणून दिलीप महाराज राऊत होते, जे पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी 8-8 तास मिरवणूक एक प्रकारच्या मध्ये बनत होते. अर्थात दिलीप महाराज राऊत आहेत. दुसरे सकाराम महाराज संस्थांमध्ये नेहमी एक प्रकारचं बुवाजीच्या सोबत असतात आमच्या हरिभक्त परायण दिलीप महाराज मोडखरे आहे. तसं मृदंगाचार्य दिसायला लहान आहे पण वाजवण्यात मान आहेत आमचे हरिभक्त परायण गावंडे महाराज आहेत. ठाला लासुरेची आम्हाला विठ्ठल पाटलानं मंदिर दाखवलं होतं, ती सुंदर झालं. ठाला विठ्ठल पाटील आहेत, सुभाष पाटील आहेत, गणेश पाटील आहेत, सुरेश ठाकरे आहेत, बाळकृष्ण मुंडे आहेत, रामकृष्ण काळे आहेत, गोपाल महाराज भक्ते आहेत, सोपान पाटील आहेत, हरिभक्त महाराज अमोल महाराज आणि प्रत्येक कार्यक्रमात टाकळी हाट, लासुरापूर, खेळडा, गौलखेड, सुवर्ण, सवर्ण, पूरखेड ही भजनी मंडळी एक प्रकारची आहे. आणि या गावातली एक प्रकारची याच गावचे त्या काळात आमच्या काळात जी गायक होते अर्थात स्वर्गीय आमचे शंकर मामा काळे. मृदंग एक प्रकारचा वेळेवर लावणं, काकड्या, हरिपाठ, कीर्तन सर्व एक प्रकारची जबाबदारी शंकर मामा काळे, दिगंबर महाराज सोनवणे आणि पांडुरंग महाराज गणेश. ठाला विठाला सर्वांना मी धन्यवाद देतो. मग हे एवढे मोठे तुकोबा, हे तुकोबा होते कोण? तर रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबा तुकोबा नसून प्रत्यक्षात तुकोबा जे आहे ते प्रत्यक्षात देव आहेत अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये.
गार्जियन, माता भगिनी आणि विशेष सर्व एक प्रकारचे असून अर्थात आजची साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. याचे श्रेय आमचे श्रीमान धनुकार भाऊ यांना जेवढे द्यावे तेवढे थोडे. भगवान तुमचंही धनुकार भाऊ कल्याण करो. आपल्या गावामध्ये येऊन समाधान एक प्रकारचं वाटलं. सुंदर मंदिर म्हणून भगवान परमात्मा हनुमंतराय आपल्याला आयुष्य देवो, धन देवो, समृद्धी देवो, सोयाबीन चांगलं पिको, तुरा चांगल्या हो, हरभरा चांगला हो, कापूस चांगला पिको आणि सरकारले भाव द्यायची सद्बुद्धी हो, ही प्रभूचरणी प्रार्थना करू. आपल्या सर्व लोकांना मी लाख लाख धन्यवाद देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ